नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. इथे मंजिरी फडके यांना आमंत्रण दिलेले, आपण त्यांचं स्वागत करूया. मंजिरी, मनापासून स्वागत. नमस्कार. कुठे राहतेस तू? पुण्याला. पुण्याला? पुण्यात तर खूप वाढलंय. पुण्यात नेमकं कुठे? तुम्हाला डेक्कन जिमखाना माहिती? डेक्कन जिमखाना पाठ आहे. पाठ आहे ना, मग कमला नेहरू पार्कच्या मागच्या बाजूला. बरं, आमचे रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत तू काय दाखवणार आहेस, त्याबद्दल त्यांच्या मनात उत्कंठ आहे, माझ्याही मनात उत्कंठ आहे. तर आपण आपल्या किचनकडे जाऊया का? अगदी. ये. चल. आमच्या खवय्यांना काय दाखवणार आहेस तू? नाचणी आणि चॉकलेटचा केक. नाचणी आणि चॉकलेटचा केक. हो. आणि काय दुसरी रेसिपी काय आहे? दुसरी मँगो अँड कोकोनट डिलाइट. मँगो अँड कोकोनट डिलाइट. आणि तिसरी उडदाच्या डाळीचं सूप, खास पावसाळ्यासाठी. उडदाच्या डाळीचं सूप खास पावसाळ्यासाठी. हो. तीन रेसिपी आहेत, मज्जा आहे आज. ओके, पहिलं काय दाखवतेस तुम्हाला? नाचणी चॉकलेटचा केक. नाचणी आणि चॉकलेटचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1/4 वाटी नाचणीचं पीठ, 5 टेबलस्पून चॉकलेट पावडर, अर्धी वाटी शेकलेला रवा, 1/4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी दूध, 2 टेबलस्पून लोणी, 1/4 वाटी दही, 1 वाटी साखर, चॉकलेटचे तुकडे, 1 टेबलस्पून खायचा सोडा आणि 2 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये 1/4 वाटी दही, 1 वाटी दूध, 2 टेबलस्पून लोणी, 1 वाटी साखर आणि 5 चमचे चॉकलेट पावडर हे मिश्रण हलकं होईपर्यंत फेटून घ्यावं. त्यामध्ये 1/4 वाटी नाचणीचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणात गव्हाचं पीठ, रवा, चॉकलेटचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स आणि खायचा सोडा घालून फेटून बॅटर तयार करावं. केकच्या टिनला तूप लावून ग्रीसिंग करावं आणि त्यावर गव्हाचं पीठ भुरभुरून त्यामध्ये केकचं बॅटर ओतावं. ओव्हन मध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 40 मिनिटांसाठी केक बेक करून घ्यावा. नाचणी चॉकलेट केक तयार झालेला आहे. आपली पुढची रेसिपी काय आहे? मँगो कोकोनट डिलाइट. मँगो कोकोनट डिलाइट. मँगो कोकोनट डिलाइट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी नारळाचं घट्ट दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर, साखर, 1.5 वाटी मँगो पल्प, 1.5 वाटी दूध, काजूचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, खारीक आणि 1.5 चमचा साजूक तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यात खारीक, ओलं खोबरं आणि काजूचे तुकडे परतून घ्यावेत. दुधामध्ये मिल्क पावडर एकजीव करून घ्यावी आणि हे मिश्रण पॅन मध्ये ओतून उकळवून घ्यावं. त्यामध्ये आंब्याचा रस, नारळाचं दूध आणि चवीनुसार साखर घालून ते शिजवून घ्यावं. मिश्रण थंड होऊ द्यावं आणि तळलेले खारीक, खोबरं आणि काजूचे तुकडे वरून घालून मँगो कोकोनट डिलाइट सर्व्ह करावं. मँगो कोकोनट डिलाइट तयार झालेले, मी ते खाणार आहे. पण आपली पुढची रेसिपी काय आहे? उडदाच्या डाळीचं सूप. उडदाच्या डाळीचं सूप. उडीद डाळीचे सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेलावर परतून घेतलेली उडीद डाळ, ओलं खोबरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, तूप, कोथिंबीर आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम भाजलेल्या उडीद डाळीच्या तिप्पट प्रमाणात पाणी घेऊन ती कुकरमध्ये शिजवून घ्यावी. एका बाउल मध्ये शिजवलेली उडीद डाळ आणि पाणी घेऊन ब्लेंडरने मिश्रण एकजीव करावं. पॅन मध्ये तूप गरम करून त्यात जिरं आणि मिरचीची फोडणी करावी. त्यामध्ये शिजवलेल्या उडीद डाळीचं पातळसर मिश्रण आणि थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. त्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घालावा. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उडीद डाळीचं सूप सर्व्ह करावं. काय खाऊ आणि काय नको असं झालेलं आहे. म्हणजे या बाजूला नाचणी चॉकलेटचा केक आहे, इथे मँगो आणि कोकोनटचं डिलाइट आहे आणि इथे उडदाच्या डाळीचं सूप आहे. पहिल्यांदा मी नाचणीचा केक खाऊन बघतो. विश्वास बसणार नाही, पण उत्तम झालंय बरं का. म्हणजे मला जरा धाकधूक होती, कारण नाचणी म्हटल्यावर जरा आपल्या डोळ्यासमोर भाकरी येते. नाही, आता हे खाऊन बघा आधी. आधी ते खाऊन बघू. कारण की दोन्ही गोड. हो, कारण दोन्ही गोड गोड होईल ना, मग तुम्हाला चव कळणार नाही. उडदाच्या डाळीचं सूप. हो, क्या बात आहे. आता मी मँगो कोकोनट डिलाइट. वा, अप्रतिम पदार्थ झाले, अप्रतिम. आणि मंजिरी, मला तुझेही आभार मानायचे. आम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवलेस तू, आणि नुसते आभार मानायचे नाहीयेत, तर एक सगळ्यांच्या तर्फे एक छोटीशी गिफ्ट तुला द्यावीशी वाटते. थँक्यू. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि बरोबर आहे.